इकडे संगमनेरमध्ये भाकड जनावरांच्या प्रश्नावरनं शेतकरी आक्रमक झालेत। भाकड जनावरं घेऊन आंदोलक थेट प्रांत कार्यालयात शिरले। गोवंश हत्याबंदी कायद्यात सुधारणा करा अशी आंदोलकांनी मागणी केली आहे। सरकारने भाकड जनावरांच्या खरेदीची योजना राबवावी। 2 तास ठिय्या आंदोलन देत त्यांनी ही मागणी केली आहे। नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने ही भाकड जनावरं त्यानंतर ताब्यात घेतली। आज गावागावात रस्त्याने निघालं की प्रचंड दुर्गंधी सुटते, कारण की रस्त्याच्या कडेला कुठेतरी मेलेले गोरे आणून ठेवण्याच्या जागा झाल्यात वड्याखेड्यांना, आणि त्याची प्रचंड दुर्गंधी सुटली। घरात जनावर मारताना दिसतंय, तळतळ होते, मानसिक त्रास होतो, परंतु काहीच करू शकत नाही शेतकरी। या सगळ्या परिस्थितीत शेतकऱ्यानं जी मागणी केली की हे गोवंश जगला पाहिजे, तर आम्हाला तुम्ही कोण गोभक्ती शिकवणार आहे? आमच्या DNA ती आहे, पण ती जबाबदारी एकट्या शेतकऱ्याची नाही, ती जबाबदारी सरकारनं घेतली पाहिजे, सगळ्यांनी घेतली पाहिजे। टॅक्स आम्ही पण भरतो, त्याच्यामुळं सरकारनं बाजारभावाप्रमाणे ह्या जनावरांचे पैसे शेतकऱ्याला दिले पाहिजेत, हे जनावरं जमा करून घेतले पाहिजेत। आपण बघतोय की आज हे शिव आर्मीनं 8 दिवसांपूर्वी यांना इंटिमेशन दिलं होतं की आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत, परंतु सरकारने यापुढे जर दखल घेतली नाही तर राज्यभरातून आणि संपूर्ण ठिकाणावरून सर्व शेतकरी या मुंबईच्या दिशेने आम्ही पुढचे आंदोलन करू आणि मोठ्या प्रमाणावर ते गाया गुरे घेऊन मुख्यमंत्र्यांच्या दालनात घेऊन जाऊ।